सामना सुरू होतो. या दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीनं आपण देऊयात ऑल द बेस्ट. गेम इज ऑन. महत्वाचा सामना जो संघ जिंकेल तो सिद्धगड बी क्रिकेट संघाविरुद्ध बक्षीस पात्र फेरीच्या लढतीत आपलं नशीब आजमावेल. महत्वाचा सामना. यापूर्वी काय जबरदस्त विजय संपादित केला टीम तोंडलीनं. जर्मन तोंडली आणि त्यांचा विरोधात संघ सज्ज होतोय ओम साई स्पोर्ट्स टूने. गेम इज ऑन. पहिला बॉल टॉप एज, मात्र एसटी रक्षकाच्या डोक्यावरून बॉल निघालेला आहे. शॉर्ट फारलेगला अभि उपस्थित झाले. चांगला बॅकअप. एक धाव मात्र रोखता आली नाही. पहिल्याच बॉलवर आली आहे सिंगल धाव आणि या सिंगल धावेनिशी मात्र सध्या खातं खुलं होतंय. डाव सुरू होतोय तो फलंदाजी करत असताना टीम ओम साई स्पोर्ट्स ठुणे क्रिकेट संघाचा. तोंडली गावचे उद्योजक तथा समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते जयजी भोईर यांचं शुभागमन झालं. विनंती या मंचावरती आपले सहर्ष स्वागत आहे. पहिल्या बॉलवर सिंगल स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकर एंडला सध्या आपण बघत आहोत बाळाला. यावलेला स्वीप केलाय. जबरदस्त फटका. नजाकत बरा फटका. पाण्याजोगा फटका. निघालाय बॉल डीप बॅकवर्ड स्कोर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. ऑफ्टमच्या बाहेर शफल झाले होते. बरोबर खोलात टाकलेला बॉल त्याला दिशा दिली. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटी ताकदीचा वापर सध्या करत असताना बाळा चौकारासोबत धावा बनलेल्या आहेत त्या 5. यावेळेला ऑफ साइडला पूल केलाय मात्र मिडविकेटला इनफिल्ड मध्ये कॅच ड्रॉप. बॉल मागे निघालाय. डीप मध्ये फिल्डर पायाच्या साहाय्यानं बॉलला अडवण्यात यशस्वी झालेले आहेत. तोपर्यंत 2 धावा मिळतील. शार्प कॅच होती. थोडा कठीण झेल होता मात्र या मुवमेंटला अशा श्रेणीला डिफिकल्ट कॅचेस देखील तुम्हाला कन्वर्ट करणं गरजेचं राहील. स्पेशली बाळासारखा एक विस्फोटक फलंदाज ज्याच्याकडे 360 स्टाईलनं खेळण्याची क्षमता आहे अशा बॅटरला जीवनदान मागणं ठरेल. आता फुल टॉस. पुन्हा एकदा स्वीप. स्क्वेअर लेगच्या बाजूने काढलाय बॉल. दिली आहे दिशा मात्र डीप मध्ये आउटफील्डचा व्यत्यय आलेला आहे. त्याच कारणास्तव बॉलचा वेग थोडा मंदावला. तोपर्यंत कंप्लीट होतात त्या 2 धावा आणि 2 धावेसहित एकूण धावसंख्या दाफलकरती अंकित झाली ती 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील अजूनही 2 बॉल बाकी आहेत जे निर्णायक असतील दोनही टीमच्या दृष्टिकोनातून. बाळा यांचा मात्र जबरदस्त स्टार्ट. कॉन्फिडन्स स्टार्ट. 3 चेंडूत व्यक्तिगत 8 धावेचं योगदान आतापर्यंत त्यांनी या सामन्यात दिलेलं आहे. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर देवेश. फील्ड पोझिशनमध्ये थोडे बदलाव आता करण्यात आलेले आहेत. डीपमध्ये स्क्वेअर लेग सेट केलेला आहे. त्याचबरोबर आता लॉंग ऑफ आला आहे तो लॉंग ऑनच्या दरम्यान. इनफिल्डमध्ये मिड विकेट. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर. बॅकवर्ड पॉईंट. गली पॉईंट. शॉट थर्ड बँड आणि एसटी रक्षकाची सोबत देतोय. शॉट फाईन लेग. फुल टॉस. यावेळेला समोर ड्राईव्ह केलाय मिड ऑफ आतमध्ये. त्याचाच फायदा घेतलाय. पाठवलाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बाळा यांच्या बॅटमधून येतोय आणखीन एक बेधडक आम्ही कानोलकर चषक. चौकार. या चौकारासोबत मात्र स्कोरबोर्डवर धावसंख्या एकूण अंकित झाली ती 13 ऑन बोर्ड. 13 धावा सध्या स्कोरबोर्डवर. तेरा धावा स्कोरबोर्डवर. बाळा यांची जबरदस्त कामगिरी. पुन्हा एकदा स्वीप केलाय मात्र आता डीपमध्ये बॅकवर्ड स्कोर लेगला प्रोटेक्शन अवेलेबल. चांगला स्ट्रोक मात्र मिळेल ती एकच धाव. सिंगल धावेसहित झाली आहे ती पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात मागणे राहिले देवेश. तर ओपनिंग स्टँड या मॅचमध्ये आपण बघत आहोत मिळाला आहे ओम साई ठुणेला 14 धावेचा ज्यामध्ये योगदान 5 चेंडूत 13 धावेचं. बाळा यांचं व्यक्तिगत 2 डबल 2 चौकार आणि 1 सिंगल अशा 5 चेंडूत 13 धावा त्यांनी योगदानित केलेल्या आहे. तर चंदू जे सध्या नॉस्ट्रा करेंडला असेल त्यांच्या बॅटमधून 1 धाव आलेली आहे. लेफ्टी बॉलर आदर्शकडे आता संघ कर्णधारांना बॉल सोपवलाय. बॉल नाही तर किंबोना
या सामन्याची जबाबदारी देखील सोपवली आहे. हे बॅटल आता पाहणं इंटरेस्टिंग असेल. आदर्श आणि त्याच्या विरोधात बाळा, दोन ताकदवर खेळाडू जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या पटलावरती एकमेकाच्या विरोधात येत असतात तेव्हा तेव्हा तो संघर्ष पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर झालेले असतात आणि आता तोच संघर्ष या सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल. षटक सुरू होते दुसरं. फार एंड कडून बॉलर तयार. आदर्श, पहिला बॉल समोर ड्राईव्ह केलाय. फिल्डर उपस्थित, थोडे फंबल, मात्र बॅकअप आलंय. एकच धाव मिळताना दिसेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सिंगल धाबेनिशी मात्र सध्या धावासंख्या दाफलकरवरती एकूण अंकित झाली ती 15. 15 धावा सध्या स्कोर बोर्डवर. विकेट एकही गमावली नाही. ही जमेची बाब या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना ओमसाई पुणे क्रिकेट संघाकरता. लेफ्ट बॅटर चंदूकडे आता स्ट्राईक आहे. याही फलंदाजाकडे क्षमता आहे. एक वेगळा पोटेन्शियल आहे. बॅटिंगचं एक वेगळं स्किल आहे, वेगळं टॅलेंट आहे. नेहमीच अनेकविध स्पर्धेमध्ये त्याचा जबरदस्त परफॉर्मन्स आपण ओमसाई पुणे क्रिकेट संघासाठी पाहिलेला आहे. तो सध्या स्टाकर एंडला. लेफ्टी बॅटर, लेफ्टी बॉलर जेव्हा जेव्हा समोर येतात हे बॅटल देखील नेहमीच पाहण्याजोगं असतं. बॉलर तयार. आदर्श, यावेळेला ऑनसाईडला दिशा दिली आहे. मिडविकेटचा फिल्डर वेगानं आलाय. मिसफिल्ड, एक सिंगल बनले. सेकंडसाठी चान्स घेतलाय. नरेश होते त्या ठिकाणी. मिसफिल्ड झालेली आहे आणि त्याच कारणास्तव दुसऱ्या धावेचा प्रयत्नही मात्र यशस्वी होतोय. हा बॉल चेकिंग अथॉरिटी फक्त ऑफिशियल्सला आहे, तेच सांगतायत योगराज सर. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेची प्राप्ती आणि 2 धावेसहित धावा बनलेल्या आहेत त्या 17. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल लॉंगॉनकडे. क्षेत्ररक्षक उपस्थित पण मिसफिल्ड. बॉल त्यांच्या दोन्ही पायांमधून फरार. लॉंगॉन सीमा पार. मिसफिल्ड, मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला तर मोजावाच लागेल. येतोय तो चौकार. या चौकारासोबत सध्या 21 धावा आपण बघत आहोत सध्या स्कोर बोर्डवर. अशा पद्धतीने डीपमध्ये डसाल कामगिरी जर झाली तर गोलंदाज करेल तर काय करेल हा प्रश्न देखील आता उपस्थित झालेला आहे. कमी गतीने टाकलेला बॉल राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवला लेफ्टी बॅटरसाठी. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय बॉल. तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलची झाली आहे सांगता. चौकारानंतर होतीये छोटेखानी वापसी, होतोय छोटेखानी कमबॅक. गोलंदाज आदर्शकडून धावा स्थिर. स्कोर आपण बघत आहोत 21. आता फुल टॉस. फाईन ग्लासचा प्रयत्न होता. बॅटचा संपर्कही झाला होता, मात्र तो गॅप भेदणं थोडंसं जिकरीचं म्हणलं फलंदाज चंदू करता. ड्रिल करून दाखवतात. फ्लिक ऑफ द रिस्ट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल आता आलेला आहे. अधिकचा वेग, अधिकची गती आणि सध्या गतीनं छाप सोडली आहे ती गोलंदाज आदर्शनं. यावेळेला मिसॅम स्टोक बॉल हवेत, मात्र फिल्डर दूर आहेत. बनली एक सिंगल. सेकंडसाठी चान्स बाळानं घेतलाय आणि अखेर कीपर एंडला थ्रो. बॅकअप खराब. धावतायत नॉस्ट्रॅकर एंडला बाला आणि बालानं आता या मॅच मध्ये मात्र व्यक्तिगतरित्या या बॉलवरती 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत आणि सध्या सांघिक धावसंख्या या 2 धावेनेशी आपण बघत आहोत अंकित झाली आहे ती 23. 23 धावा स्कोर बोर्डवर. 2 षटकांची झाली आहे सांगता. पहिलं षटक 14 धावेचं राहिलं देवेचं. आदर्शच्या दुसऱ्या षटकात 9 धावा आलेल्या आहेत. 11.50 धावेची धावगती सध्या 2 षटकांच्या अंती धावफलकावरती आपण बघत आहोत. तेवीस धावा बनलेल्या आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. शॉर्ट ड्रिंक्स इंटरवल ब्रेक आपण कव्हर करतोय, मात्र लगेचच विनंती आहे फिल्डर्सला आपापल्या पोझिशन्स आपल्याला घ्याव्या लागतील.
धावा 23 बनलेला आहे 23. षटक समाप्त झाली, 2 तिसरं षटक आणि आता गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत जीवन. जीवन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक मार्गस होते तिसरं. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर बरसतायत बाला यांच्या बॅटमधून विस्फोट. हा विध्वंसक फटका, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुमंतर षटकार. पहिल्याच बॉलवर षटकार आणि तदनंतर स्क्वेअर लेगला. आता झेल संपादित, विकेट धोक्यात, फलंदाज बाद. बाला माघारी परत आहेत. पहिला धक्का आता लागलाय तो 29 या आकड्यावर ओमसाई पुणे क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. 8 चेंडूत व्यक्तिगत 20 धाब्याचं योगदान देत बाला मात्र माघारी परत आहेत. जबरदस्त कामगिरी त्यांची राहिलेली आहे. मात्र आता उमेश यांना या सामन्यात जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारीनं क्रिकेट खेळावं लागेल. स्कोर सध्या 23-23 आणि तदनंतर पहिल्या बॉलवर आलेला 29 धावा बनताना पाहिल्या आणि तदनंतर आलेली ही विकेट. यावेळेला ड्राईव्ह केल्या बॉल कव्हर्स मध्ये, चांगलं बॅकअप. सिनियर प्लेअर निलेश होते त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. एकच धाव, सिंगल धावेसोबत सध्या स्कोर 30. धावा सध्या दाफलकरवरती बनलेल्या आहेत. 3 चेंडू पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावेचं टार्गेट सेट होईल. लेफ्टी बॅटर चंदूकडे स्ट्राईक आहे जो आघाडीसाठी आलाय. मात्र हव्या तितक्या वेगाने त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाही. फिनिशिंग टच या मॅच मध्ये त्याला द्यावा लागेल. यावेळेला दिशा दिली मिड विकेटला. गॅप मध्ये चालाय बॉल. मिरजसाठी चेस आहे, मिसफिल्ड, सेकंडचा कॉल आणि आता बनली ती दुसरी धाव. थ्रो थोडा लेझी आला तेच सांगतायत सूरज. वेगवान थ्रो खरं तर अपेक्षित होता. मात्र या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावे सहित धावा बनलेल्या आहेत त्या 32-32. स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉल पहिल्या डावाचे बाकी आहेत. यावेळेला यॉर्कर खोदून काढलाय. एक सिंगल बनली आहे. सेकंडचा कॉल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता समर्पण तर फलंदाजानं दिलेलं आहे. मात्र टीव्ही अंपायरची मदत स्कोरलेग अंपायर कडून घेण्यात आलेली आहे. या टेक्निकल टीमचा सपोर्ट आपण घेऊयात. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चंदूचा आणि तो प्रयत्न इट इज आउट. फलंदाज बाद. थोडे शॉट राहिले आणि अखेर चंदूला मैदान सोडावं लागते. फलंदाज बाद. 33 ला धक्का दुसरा. बॅट व्यवस्थित ड्रॅग झाली नाही त्याच कारणासह मात्र चंदूला आता माघारी यावं लागलेले. नवीन बॅटर बॅटिंगसाठी टिलक दाखल झालेले आहेत. शेवटच्या बॉलवरती पाहिजे टिलक कशा पद्धतीने फिनिशिंग टच देतील.
धावा 33 बनलेल्या आहेत. 33 लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 1 टू गो. षटकार आला तर 39 बनतील. 40चं टार्गेट सेट होईल. चौकार आला तर 37 बनतील. 38चं टार्गेट सेट होईल. मात्र येईल का डॉट बॉल हे आता पाहायचंय. शेवटचा बॉल गॅपमध्ये चाललाय. काव फेसला फिल्डर थोडे दूर. एक सिंगल मिसफिल्ड. चान्स सेकंड साठी घेतलाय. तो नॉस्ट्रॅकर एंडला बॅटर उमेश आणि 2 धावा. मात्र शेवटच्या चेंडूवरती कंप्लीट झालेले आहेत. वेलकम सुमितजी धस उपस्थित झालेत. आपलं स्वागत आहे. याचबरोबर डाव समाप्त झालाय. एंड ऑफ 3rd ओव्हर 3 षटकात बनल्या त्या 35 धावा आणि विजयासाठी महत्वाच्या सामन्यात दुसऱ्या डावात जय हनुमान तोंडलीला टार्गेट चेस करावं लागेल. 12.00 धाव्याच्या धावगतीनं 36 धावेचं. पस्तीस धावा पहिल्या डावात बनलेल्या आहेत. 36 धावेचं टार्गेट आता चेस करावं लागेल. हल्लीचा सीझन आपण पाहिला तर लग्न सरायला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक इव्हेंट म्हटला की तुम्हाला आकर्षक बीट्स, आकर्षक ऑर्केस्ट्राची सोबत हवीच असते. लग्न कार्याला सदाबार करण्यासाठी संगीताचा आणि त्या सोबतीनं सार्थक बीटचा एक वेगळं अतूट नातं आहे. सचिनजी काळेकर आणि जयदादा दस पुरस्कृत ऑर्केस्ट्रा सार्थक बीट्स, लोकगीते आणि कोळी गीतांचा धम्माल नजराना. येणाऱ्या हंगामात जर आपल्याही शुभकार्यासाठी आपल्याला प्री बुकिंग हवं असेल तर जयदादा दस आणि सचिनदादा काळेकर यांच्या आपण संपर्कात या. पस्तीस धावा पहिल्या डावात बनलेल्या आहेत. 36 धावेचं टार्गेट सेट झालंय. चला ओपनिंग पेअर रेडी करा. टीम जनमान तोंडली. हर्षलजी पष्टे उपस्थित झालेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. डाव दुसरा सुरू होतोय. आघाडीसाठी दाखल होत आहेत सूरज विषय आणि त्यांची सोबत देत आहेत आनंद भोईर. 36 धावेचं टार्गेट सेट झालेलं आहे. 12.00 धावेची धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे आता विजयासाठी राखावी लागेल. पहिल्या डावात 35 बनलेल्या आहेत. बालाच्या 20 धावा निर्णायक राहिल्या. त्याचबरोबर चंदूच्या 11 धावाही उपयोगी ठरलेल्या आहेत. मात्र आता दुसऱ्या डावात गोलंदाजी कशी असेल हे पाहायचे. सध्या कडाक्याची थंडी वाढू लागलेली आहे. वेगानं आता गार हवेची झुळूक आलेली आहे थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. त्याच कारणास्तव थोडी हुंबड आता उडालेली आहे. मात्र थंडीला दूर सारून या सामन्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. जाऊयात मॅचकडे. 36 धावेचं टार्गेट. आघाडीला सूरज आणि त्यांची सोबत देत आहेत आनंद. तर गोलंदाजीसाठी रोशन. मॅच इज ऑन. फर्स्ट पॉवर प्ले. बॉलिंग मार्कवर तयार होत आहेत रोशन. गेम इज ऑन. पहिला बॉल अर्ध्या विकेटवर टाकलाय. पूल केलाय, गुल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज विषयच्या बॅटमधून पहिला विस्फोट. सिक्सर. पहिला बॉल बॅक ऑफ लेंथ. पूल करतायत. प्रॉपर पोझिशन मध्ये आले.
फुल अँड पॉवरफुल या षटकाराने भव्य स्वागत होत आहे ते गोलंदाज रोशनचा आणि या 6 धावेसोबत सध्या डाव देखील सुरू झालाय. प्रवीणजी धस आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार नुकताच उपस्थित झालेले आहेत. आम्ही कानोलकर चषकाच्या निमित्तानं त्यांचंही सरसे स्वागत. विनंती आहे या मंचावरती. यावेळेला ड्राईव्ह केल्या समोर मिड ऑफ मध्ये पाठवलाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे सूरज विषय बरसतायत. चौकारा पाठोपाठ आता धावांची गती वाढली आहे. षटकार आला आणि त्यानंतर पुन्हा येत आहेत 4 धावा. याचबरोबर टीमची धावसंख्या बनली आहे या चौकारासोबत 10 10 ऑन बोर्ड. 36 धावेचं टार्गेट आहे आणि पहिल्याच षटकात सामना खुला करतायत सूरज. यावेळेला हवं तसं टायमिंग नव्हतं, धाव हवी आहे मात्र नकार आनंदानं दिलेला आहे. डॉट बॉल सध्या होतं डॉट बॉलनं छोटेखानी कमबॅक. धावा सध्या स्थिर 10 ऑन बोर्ड. चला बंटी दादा या आपण मेन त्याच्या संपर्कात. यावेळेला कव्हर्स मध्ये गॅप मोठा आहे आणि धावांचा तोटा पाहायला मिळत नाही. निघाला बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार येतोय सूरज विषयच्या बॅट मधून. या 4 धावा. गुड शॉट. या चौकारासोबत मात्र स्कोर 14 ऑन बोर्ड. 14 धावा याच बरोबर धावफलकावर. पहिल्या षटकात आक्रमक पवित्रा सूरज यांच्या बॅटमधून. कमी गतीने टाकलेला बॉल थांबले, वाट पाहिली आणि तदनंतर मात्र या बॉलची वाट लावली आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक उत्तुंग उत्कृष्ट उल्लेखनीय फटका सूरज विषयांच्या बॅटमधून. आणखीन एक जबरदस्त हिट, सुपर डुपर हिट, सिक्सर. षटकार चौकार डॉट बॉल चौकार षटकार 20 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. यावेळेला ड्राईव्ह केला सॉफ्टवेअरनं बोलस बॅक ड्राईव्ह. धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल ओव्हरची झाली सांगता पाठलाग सूर्य 36चा पहिल्या षटकात आलेल्या आहेत त्या 20 धावा. आणि आता विजयाचं समीकरण 12 चेंडू 2 षटकं आणि आवश्यकता दी 16 धावेची. 12 चेंडू 16 धावा. चला सिद्धगड बी टीम कल्पेश महेश अतुल दया अँड ऑल आर्मी आपण रेडी राहा या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला, कारण हा सामना संपल्यानंतर लगेचच टॉस आणि आजच्या 4थ्या रजनीतील अंतिम सामना देखील आपण कव्हर करणार आहोत. सो वेळ नको, आताच आपण रेडी व्हा. टीमचा संघनायक टीमचा सरसेनापती अवी मुरबाडे आता आलाय गोलंदाजी करता. 12 चेंडू 16 धावा हे समीकरण. स्ट्रायकरला बॅटिंगसाठी आघाडी करता सलामीवीर आनंद दाखल झालेले आहेत. सूरजनं पहिल्या षटकात 20 धावा बनवलेल्या आहेत. सो 12 चेंडू 16 हे समीकरण. पहिला बॉल आनंद देखील टीमला आनंद देत आहेत. पहिल्याच बॉलवरती त्यांनी केलं आक्रमण, त्यांनी केला हल्ला आणि पहिल्या बॉलवर संघनायक अवी यांच्या विरोधात केलंय हे आक्रमण. पहिला बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. या षटकारासोबत मात्र धावा 26 बनलेल्या आहेत. 26 ऑन बोर्ड. 11 चेंडू आणि आता आवश्यकता ती 10 धावेची. बॉल तयार अवी. यावेळेला बॅकफुटवर गेले, पूल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, झेल कोण पकडणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र अगदी आरामशीररित्या एकच धाव सूरजनं कंप्लीट केलेली आहे. सिंगल धावेसहित सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली आहे ती 27-27. 10 चेंडू आणि आता विजयासाठी अवघ्या 9 धावेची गरज. 10 चेंडू 9 धावा. सूरजकडे स्ट्राईक आहे, बॉलर तयार होतोय अवी. कमी गतीने टाकलेला बॉल, फसवा चेंडू होता. लाईन रीड करता आली नाही सूरजला. स्लोवर वन.
नेहमीच अभि यांचं अस्त्र राहिलेलं आहे आणि अखेर आता सूरज सारख्या सेट बॅटरलाही या बॉलवरती त्यांनी परास्त केलेला आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता धावा बनलेल्या आहेत त्या 27 रन बॉल इक्वेशन 9 चेंडू आता आवश्यकता 9 धावेची. 9 बॉल अँड 9 रन्स. यावेळेला समोर ताकदीचा वापर केलाय. बॉल हवाई यात्रेकरता निघालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूरज विषय आता तलपतायत, सूरज आता बरसतायत. ठोकलाय आणखीन एक कानोलकर चषक षटकार. या षटकारासोबत स्कोर आपण बघत आहोत 33 धावा, 8 चेंडू 3 धावेची आवश्यकता. यावेळेला स्वीपचा प्रयत्न अपील मात्र बॅट संपर्कात आलेली आहे तेच सांगतात पंच प्रवीण विशे सर आणि इम्पॅक्ट देखील पाहिलेला आहे. पिचिंग आउटसाइड लेग स्टंप सिरीज. सात बॉल आता 3 धावेची गरज. 7 चेंडू 3 धावा हे समीकरण. लाईन पाहावी लागेल. वेल लेफ्ट वाईड बॉल मिळेल ती एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाखल करून अंकित झाले ती 34. 7 बॉल या मॅच मध्ये बाकी आहेत आणि आता विजया करता आवश्यकता ती 2 धावेची. 7 चेंडू 2 धावा. यावेळेला आणखीन एक बॉल निघाला हवाई यात्रेकरता. याही बॉलवरती आक्रमण केलंय आणि आपल्या स्टाईलला हा सामना संपवलाय. मॅच इज फिनिश. षटकारानं सामना जिंकत बक्षीस पात्र फेरीचं तिकीट काबीज केलंय ते सूरज विशांड आर्मी टीम. जय हनुमान तोंडली क्रिकेट संघानं मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. टफ अँड हार्ड लक. ओम साई स्पोर्ट्स पुणे. चला हँडशेक करा दोन्ही टीम. तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचं आहे. सामनावीर पुरस्कार ज्याची मॅरेथॉन इनिंग, ज्याच्या बॅटमधून आले 4 षटकार आणि ज्यानं व्यक्तिगत या सामन्यात बनवल्या 10 चेंडू 32